महाराष्ट्रात एक मेंढपाळाचा मुलगा आहे जो स्वतःही मेंढ्या पाळण्याचं काम करतो। मात्र आता तो IPS अधिकारी बनणार आहे। त्याने उन्हात अनहात आणि पावसा पाण्यात मेंढ्यांमागे फिरता फिरता UPSCचा अभ्यास केला आणि अखेरीस काट्याकुट्याची वाट तुडवणाऱ्या त्याच्या पायांनी UPSC परीक्षेला गवसणी घातली आहे। पाहुयात एका सामान्य रुणाची असामान्य गोष्ट। मेंढपाळाचा मुलगा झाला IPS। बिरदेव ढोणेची UPSC परीक्षेला गवसणी। कोल्हापूरच्या यमगे गावच्या तरुणाचा यश। ज्याला हा मानाचा फेटा बांधला जातोय त्याचं नाव आहे बिरदेव ढोणे। कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या यमगे गावचा हा सुपुत्र, ज्याची चर्चा आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात सुरू आहे। कारण त्यानं UPSC परीक्षेत 551वी रँक मिळवली आहे आणि तो लवकरच IPS होणार आहे। धनगर कुटुंबात जन्माला येऊन त्यानं हे यश मिळवलंय। बिरदेवचं प्राथमिक शिक्षण यमगेच्या शाळेत झालं। माध्यमिक शिक्षण यमगेच्या जय महाराष्ट्र शाळेत झालं। घरात वीज नसल्यानं शाळेच्या वरांड्यातच अभ्यास केला। उच्च माध्यमिक शिक्षण मुरगुडच्या शिवराज कॉलेजमध्ये, पुण्याच्या CEOP कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं। दिल्ली इथं UPSCची तयारी, मात्र त्यात दोनदा अपयश। 2 वेळा अपयश येऊनही बिरदेवनं हार मानली नाही। मोठ्या जिद्दीनं आणि चिकाटीनं त्यानं अभ्यास सुरू ठेवला आणि अखेरीस UPSCच्या परीक्षेला गवसणी घालत यश मिळवलंच। आपल्या यशाकडे बघून आपल्यासारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढे येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळवू शकतो, तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण, त्यासारखीच परिस्थिती असणाऱ्या मी पण प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळवू शकतो। सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा। खरं तर बिरदेवच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच। वडील मेंढपाळ, मेंढ्यांचा सांभाळ करत ते कुटुंबाचं पोट भरतात। शेतात उभारलेलं पाल हेच या कुटुंबाचं विश्व। याच पालावर आईनं थापलेल्या भाकरी खाऊन बिरदेवनं मेंढ्या चारल्या आणि तिथंच मेंढ्यांमागे फिरत एखाद्या झाडाचा आडोसा घेऊन अभ्यास केला आणि UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली। म्हणूनच बिरदेव आता नव्या पिढीला ही परिस्थिती पुढे खचून न जाण्याचा सल्ला देतोय। आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते। कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला 100% सरसावतील, हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनच म्हणणं आहे। कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाहीये। वी आर सिमिलरली सिच्युएटेड। सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल। बिरदेव ढोणे यांना मिळवलेलं यश पाहून अनेकांना आनंद झालाय, त्यामुळे अनेक जण त्याच्या भेटीला जात आहेत। वडील आजारी असल्यामुळे बिरदेव सध्या मेंढ्या चारतोय। निकाल लागला तेव्हाही तो मेंढ्या पाळण्याचं काम करत होता, पण मेंढ्या सोडून जाता येत नाही म्हणून तो तिथंच सत्कार स्वीकारतोय। या प्रतिकूल परिस्थितीत जर तो यश मिळवू शकतो तर प्रत्येक युवक त्या ठिकाणी या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी त्या जिद्दीनं प्रयत्न केला तर नक्कीच त्याने यश मिळेल। अशा पद्धतीची प्रेरणा या युवकाकडून प्रत्येकाने घ्यावी, मी अशी विनंती आणि आव्हान प्रत्येकाला करतोय। आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीनं याच्या जिद्दीला, याच्या कष्टाला त्या ठिकाणी सन्मान मिळावा यासाठी आज त्याचा सन्मान करण्यासाठी इथं आलोय। आकांक्षापुरती जिथं गगन ठेंगणं, असं आपण अनेकदा म्हणतो। हेच ब्रीदवाक्य घेऊन बिरदेवनं काट्याकुट्याची वाट तुडवली, पण मनाशी जपलेलं IPS बनण्याचं स्वप्न त्यानं कधीही सोडलं नाही आणि अखेरीस मेंढ्यांमागे धावणाऱ्या त्याच्या पावलांनी UPSCच्या परीक्षेला गवसणी घातलीच। म्हणूनच कोल्हापूरचा सुपुत्र असलेल्या बिरदेव ढोणेचा लोकशाही मराठीला
सार्थ अभिमान वाटतो. त्याच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा. जय हिंद. सतेज औंकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.